पाहुणचार. आजचा माझा पाहुणचार काही नवीन प्रकारचाच होता. घरात गेले तर कोणी दिसेना. येसू लहान ती तेवढी पुढे आली व मला विचारू लागली, का मावशी, का आलीस? मी उगीच म्हणून तिची समजूत घाल. माझी कोरी लुगडी, चोळ्या, दागदागिने वगैरे सारे मी बहिणीच्या स्वाधीन करण्यासाठी येसूजवळ दिले. विटाळाचे कपडे धुण्यासाठी बाजूला काढून ठेवले. ब्राह्मणाने पाणी तापवून दिले. अंग धुवून दुसऱ्या दिवसासाठी एक लुगडे बिऱ्हाडी नेऊन वाळत घातले. बिऱ्हाड जवळच होते. ते येसूच्या सहाय्याने शोधून काढले. तेथे जाताच घो 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 बायका गोळा झाल्या. कोणी डोळ्यांनी, कोणी बोटांनी, तर कोणी नुसत्या मानेने एकमेकींना खुणावीत होते. मला काही समजत नाही असा त्यांचा समज होता. मला सारे काही समजत होते. मी माझा नवा संसार पाहिला. डॉक्टर ह्युम साहेबांना पंढरपुराहून टिळकांनी लिहिले होते व त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरात जागा घेऊन हा संसार मांडून ठेवला होता. त्या ताटव्यांच्या जागी कपबशा व पेंडी होत्या व पाळ्या ओगळारांच्या जागी काटे चमचे सुऱ्या होत्या. मी हे पदार्थ पूर्वी जन्मात कधी पाहिले नव्हते. लुगडे वाळत घालून परत आले तो टिळकांचा निरोप आला, चहा पाहिजे. आता काय? टिळकांचे सत्तेचे बिराड होते, सत्तेची बायको होती, पण घर सत्तेचे नव्हते. मी जाऊन त्यांना चहा करून दिला. टिळक म्हणाले, तू आता थकली आहेस तर पेन्शनकडे जाऊन जेव. मी काही संध्याकाळी जेवायला येणार नाही, उद्या येईल. मी जाण्याच्या आधी घरवाल्याने त्यांना सांगितले होते की तुम्ही आमच्या घरी येऊ नका. तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही आपले दुसरे बिराड पहा. पण टिळकांनी मला हे सांगितले नव्हते. मी पेन्शनकडे गेले व ते आपल्या बिऱ्हाडी गेले. मी आपली मनात मांडे खात होते की आता काय, मी व भिकूताई शेजारी शेजारी राहू. पेन्शनच्या घरी गेले तेथे जेवण होऊन गेली होती. माझ्याशी कोणी बोले ना. चुलीवर गुळांब्याचे एक मोठे थोरले पातेले शिजत होते. आचार्याने माझ्यापुढे एक ताट ठेवले. त्यात एक चतकोर बाजरीची भाकरी व मीठ. जवळ कोणी उभे सुद्धा राहिले नाही. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या सारख्या धारा चालल्या होत्या. दत्तू जेवून स्वस्थ निजला होता. टिळक आपल्या बिऱ्हाडी जाऊन स्वस्थ लिहित बसले असतील. टिळकांना आपल्या स्वभावाप्रमाणे काळजी अशी फार कवचित वाटत असे. घरवाल्याने दुसऱ्या बिऱ्हाड पाहण्यास सांगितले तेव्हा ते स्वतःची समजूत करून घेऊ लागले की ही एक परमेश्वरी योजनाच आहे, आपण कशाला काळजी करा. या घरवाल्याला आगाऊ भाडे दिलेच होते. सकाळी टिळक जेवायला येणार. आपल्याला काहीतरी केले पाहिजे म्हणून मी सकाळीच उठून बिऱ्हाडी आले. मिठाबरोबर खाल्लेल्या चतकोर भाकरीखेरीज 3 दिवस माझ्या पोटात अन्न नव्हते. पंढरपुराहून निघताना बरोबर जेवण गेले नाही. रस्त्याने खाणे शक्य नाही व पेन्शनच्या घरी जेवणाचा हा प्रकार. बिराडी जाऊन मी ते नीटनेटके लावले, स्वयंपाक केला व टिळकांची वाट पाहत बसले. डोक्यात कल्पनांचे काहूर माजलेले. घरातून दारात, दारातून खिडकीत व अशा माझ्या एकसारख्या इरजाऱ्या चालल्या होत्या. दत्तू पेन्शनकडे, मी इकडे व टिळक तिसऱ्या कोठी. एका गावात असून संध्याकाळ झाली तरी आमच्या गाठी नाहीत. दिवसभर टिळक आले नाहीत व रात्रीही आले नाहीत. मी सारा दिवस उपाशी होते. बहिणीकडेही दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मी गेले नाही. 2 दिवस मला आणखीन उपवास घडला. रात्री 11 वाजता पेन्शनचा शिपाई आला व मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मी पेन्शनच्या घरी गेले. घरात सर्व शांतता होती. नानासाहेब ऑफिसात बसले होते. शिपायाने त्यांना सांगितले, आल्या. त्या संबंध दिवसात एवढाच एकच शब्द मला ऐकायला मिळाला होता. पेन्शनने उत्तर दिले, त्यांना आत घेऊन ये. मी आत आले. काय ठीक आहे ना मावशी? मग आता पुढे काय बेत? दत्तूचे शिक्षण. तुलाच त्याची काळजी आहे आणि आम्हाला काही नाही का? असे कसे होईल? सर्वांनाच त्याची काळजी आहे. हे खरे ना? मग तू जलालपुरात जा. मी तुला गाडीला पैसे देतो. मला पैसे नको. त्याला जलालपूरची हवा सोसत नाही. त्याच्याकरता मी आले आहे. हे तुझे नुसते निमित्त आहे. हवा न सोसायला काय झाले? तेथे का कोणी माणसेच राहत नाहीत? त्यांना सोसत असेल पण दत्तूला सोसत नाही. पहा, विचार कर. विचार केला. ज्याच्या जीवावर मला आपले आयुष्य कंटायचे त्यालाच बरे नाही तर मला काय होय? फार शहाणी होऊ नको. माझे ऐकून घे. मी तुला शेती लिहून देतो. दरमहा 10 रुपये पाठवीन. 20 पुतळ्या देतो. तुम्ही मला काही द्यावे याकरता मी आले नाही. त्याची विद्या व प्रकृती या 2 गोष्टी मजपुढे आहेत. तुम्ही आपली सारी संपत्ती मला दिली तरी ती मला नको. मला तुम्ही काहीच कमी केले नाही.
पण आता मी मुळीच परत जाणार नाही. माझे जे काही होईल ते हो. बरे तर. माझे जे काही तुझ्याजवळ असेल ते परत कर. ते मी येतानाच काढले होते व आल्याबरोबर ते येशूच्या स्वाधीन केले. मला कशाची आवड नाही. माणसाने दिलेलं पुरत नाही व देवाने दिलेलं सरत नाही, हे मी पूर्णपणे जाणून आहे. तुझा शहाणपणा फारच वाहवत चालला आता. बरे, आता 1 वाजला. निस तू. तिला बिछाना द्या रे. बिछाना नाही, घोड्याचा खोगीर द्या तिला. आतून आवाज आला. ताबडतोब घोड्याचा खोगीर गड्याने माझ्यापुढे आणून टाकला. आज 3 दिवस मांडा म्हणून खाण्यास कोंडाही नव्हता. तेव्हा धोंड्यापेक्षा मऊ खोगीर मला चांगला वाटला. त्यावरच मला चांगली गाढ झोप लागली. पहाटे उठून मी बिराडी आले. तेथे येताच आदल्या दिवशी करून ठेवलेला चहा, अन्न वगैरे भूमातेला अर्पण करून मी नवीन स्वयंपाकाला लागले. 2 दिवस माझी टिळकांची किंवा दत्तूची भेट झाली नव्हती. दत्तू मावशीकडे सुखरूप होता, त्याची काळजी नव्हती. पण टिळकांचे काय झाले? त्यांचा तपास तरी कोणी व कसा करायचा? मी अगदी नगरास असून रानात पडल्यासारखी झाले होते. अशा निराशेचा पिंगा माझ्याभोवती सुरू झाला. तो 2 गडी व 1 बैलगाडी घेऊन टिळक आली. काल तुमची किती वाट पाहिली. तुमचा पत्ता नाही, दत्तूही नाही. स्वयंपाक सर्व फुकट गेली. तुझ्यासाठी दुसरे घर पाहिले आहे. म्हणजे मी नाही येत. तू येत नसलीस तरी हा घरवाला तुला आपल्या घरात ठेवीत नाही. ते का? त्याची सत्ता. दुसरे घर ब्राह्मणाचेच आहे. मराठ्याची बाई भांडी घासायला ठेवली आहे व गुजराती ब्राह्मण पाणी आणायला ठेवला आहे. इतक्या भानगडी काल दिवसभर कराव्या लागल्यामुळे मला येता आले नाही. दत्तूला आणला. गाडी सामान गेले. आम्ही तिघे तांग्यात गेलो. अजून बहिणीची भेट झाली नव्हती. दुसरे बिराड थाटलेले आता आत्याबाईचे सामान उपयोगात आले. मी भात पिठले केले व तिघांनी त्यावर सपाटून हात मारला. टिळक आपल्या घरी गेले. तेथून त्यांचे घर 100 कदमांवर होते. आता आपल्याला कसलाच त्रास नाही अशा आनंदात मी व दत्तू सुखाने झोपी गेली. पण सकाळीच घरवालीचा निरोप आला की तुम्ही आमच्या पायखान्यात जायचे नाही. पायखानेही कर्मट झालेले. मग कोठे जायचे बाई? सार्वजनिक पायखान्यात जा. अडली लक्ष्मी मालकिनीचे पाय धरी. सृष्टी नियम काही सोवळे ओवळे पाहत नाही. बाई एकदा भांडी घासून गेली. दुसऱ्यांदा येऊन सांगून गेली की भांडी घासता येणार नाहीत. मला जातीबाहेर पडावे लागेल. गुजराताचे तर लोकांनी पाणीच बंद केले. तो त्यांना सांगू लागला, बाई सोवळे नेसते, देवपूजा करते, तुम्ही काय म्हणून माझे पाणी बंद करता? त्याला उत्तर मिळाले, तिचा नवरा ख्रिस्ती आहे. तू आता प्रायश्चित्त घे. त्याला बिचाऱ्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले व त्या पायी 4-5 रुपये दंडाचा माझ्यामुळे रिकामा भुर्दंड पडला. आता पाणी कोठून आणायचे? ही 3 अपरिहार्य संकटे आली. आता पुन्हा बिऱ्हाड बदलण्याखेरीज उपाय राहिला नाही. आता आपण फर्ग्युसन गेटच्या कंपाऊंडात जाऊ. ते कुठेसे आहे? येथून जवळच आहे. तेथे ख्रिस्ती लोक राहतात. मी त्यांच्या शेजारी येणार नाही. नाहीतर कुठे जायचे? आता तू पाहिलेस ना ब्राह्मणांचे ते ब्राह्मणतत्व. ब्रह्म जाणाती ब्राह्मण. हेच त्यांचं ब्रह्म. मी तुला काही त्रास देत नाही. तुझेच लोक तुला सोडित आहेत. त्याला मी तरी काय करू? डॉक्टर ह्यूम साहेबांना माझ्या घरची परवड कळली. तसेच मी ख्रिस्ती लोकांशेजारी राहण्यास तयार नसल्याचेही कळले. पावसाळ्याचे दिवस. फर्ग्युसन गेटमधील बिऱ्हाडे काढून त्यांना कोठे ठेवायचे? एकेकाच्या घरी 5-5, 7-7 मुले. तरी बिचारे सगळे लोक दुसरीकडे राहायला गेले. सर्व कंपाऊंड माझ्याकरता मोकळे केले. तेथे एकंदर घरे 3 होती. एकेका घराला 4-4 खोल्या. ती सर्व आमच्या ताब्यात दिली. टिळकांना आता बाहेर कुठे राहायला जाण्याचे कारण उरले नाही व ख्रिस्ती लोकांनी मला आवडत नाही म्हणून आमच्या कंपाऊंडात येण्याचे थांबवले. आम्ही बैलगाड्या करून या नवीन घरात गेलो. एका गावात 1 महिन्याच्या आत 3 घरे झाली. दत्तू व मी 2 घरात राहू लागलो. टिळकांनी 3रे घर घेतले. याच घरात डॉक्टर जुलिया बिसेल व मिस एमिली बिसेल या मला भेटायला आल्या. इतक्या सुंदर मराठी बोलणाऱ्या मडमा मी कधीच पाहिल्या नव्हत्या. तशी मिस हार्वेखेरीज अजूनपर्यंत मी एकही मडम पाहिलेली नव्हती. ख्रिस्ती लोकांना टिळकांनी सांगून ठेवलेले असल्याने कोणी माझ्याकडे येत नसत. पण हळूहळू टिळकांच्या घरी लोक येऊ जाऊ लागले. टिळकांच्या घरात रोज प्रार्थना, भजन, शास्त्रवाचन दोन्ही सांज होत असे. माझ्या घरात माझे सारे देव, देवी, गणपती, तुळशी यांचे पूजन झपाट्याने चालले असे. ज्यांच्याकडे चाकर नोकर होते, माझ्याकडे कोणी नव्हते. मराठे मिळेनात व दुसरे खपेनात.
मला सगळे हाताने करावे लागे. टिळक जेवायला माझ्या घरी येत. त्या वाडीत पाणी नव्हते. मला कमेटीच्या बागेत जाऊन पाणी आणावे लागे. तेथला नळ खरा खरा सार्वजनिक होता किंवा पूर्णपणे ब्राह्मणेतरांचा होता म्हटले तर अधिक शोभेल. एक दिवस मी तेथे पाणी भरायला गेले असता 2 बाया नळावर होत्या. त्या परजातीच्या व त्यातील एकीच्या अंगावर बरीचशी पिसे इतस्ततः लागलेली दिसत होती. मी म्हटलं, बाई जरा दूर हो, मला एवढी घागर भरू दे. तिने लागलीच मला उत्तर दिले, अगं चल व्ह तिकडे, लय बामणीनच असलीस तर आम्हाला काय? ब्राह्मणीन झाली तरी मग आली कशाला या नळावर? बाया गेल्या, मग मी घागर भरून घरी आले. घरी चटणी वाटून ठेवली होती, तिच्यावर वाऱ्याने 2 पिसे येऊन पडली होती. ही पिसे पाहून मला खरे खरे पिसे लागण्याची वेळ आली. पुन्हा गंगा यमुनांचे आगमन झाले. टिळक आले. त्यांनी कारण विचारले. नळापासून ते चटणीपर्यंत मी त्यांना सर्व प्रकार सांगितले. ते म्हणाले, मी काय करू? ती वाऱ्याने उडाली असतील. झाले. मी गप्प बसले व आणखीन रडले. टिळक दर रविवारी चर्चला जात असत. त्यांच्याबरोबर दत्तूही जाई. एकदा असा चर्च नंतर तो त्यांच्याबरोबर मालनबाई कुकडे यांच्याकडे गेले. तेथे एक ब्राह्मण गृहस्थी होते. चहा बिस्किटांवर या गृहस्थांनी खूप ताव मारला. दत्तूलाही त्यांनी आग्रह केला, पण दत्तूने तेथे काही खाल्ले नाही. पुढे एकदा दत्तू पेन्शनच्या घरी असता तेथे हेच गृहस्थ आले. चहा आला. बसनावरून उठून तो स्वारीने दूर जाऊन मटकावला व तोंड पुशीत पुशीत दत्तूला म्हटले, काय रे, तुझा बाप बाटला ना? दत्तूने चटकन उत्तर दिले, तुमच्यापेक्षा त्यांचे बाटणे बरे. ते अगदी उघड उघड तरी चहा घेतात व खातात. तुम्ही चोरून खाता. केव्हा रे लबाड्या खाल्ले मी? आदितवारी त्या बाईच्या घरी नाही का चहा घेऊन काहीसे खाल्ले ते? मला आग्रह करीत होतात, मी खाल्ले नाही. यावर नानासाहेबांनी त्याला चूप केले. भिकूताईने मी आल्यापासून अंथरूण धरले होते. त्यांचा पुतण्या त्यांना भेटायला आला होता. नंतर तो मजकडेही आला. मी सोवळे नेसून स्वयंपाक करीत होते. देवाजवळ समई लावली होती. त्यांच्यावरील फुले गंध त्याला दिसली. तो हसला. मी विचारले, का हसतोस? तो म्हणाला, तिकडे तुझी बहीण तू ख्रिस्ती झालीस म्हणून आजारी पडली आहे आणि इथे पाहतो तो निराळाच प्रकार. काही काही बाबतीत त्रास जरी होत होता तरी एकंदरीत महिना सुखाचा गेला. आता कोणी ब्राह्मण त्रास देण्यास येण्याची धास्ती राहिली नाही. ब्राह्मण जरी घर सोडा म्हणण्यास आले नाही तरी घरात विघ्नहर्ता गणपती होताच. त्याने आपल्या वाहनास आज्ञा केली की ह्यांना आता पुन्हा येथून हलवा. एक दिवस दत्तू व मी जेवत बसलो असता एक मोठा उंदीर येथून दत्तूच्या ताटाजवळील चित्रावती खाऊ लागला. नगरचे उंदीर भीत नाहीत बरं का, असे म्हणून आम्ही उठलो तर दुसरा आला व तोही चित्रावती खाऊ लागला. थोडक्यातच दोन्ही उंदीर गरगर फिरू लागले व पटकन मेले. हा प्रकार ऐकिवात पुष्कळ होता, पण असा प्रत्यक्ष त्याच दिवशी प्रथम पाहिला. टिळक आले. त्यांनी उंदीर पाहता सांगितले की हा प्लेगचा उंदीर. परीक्षा करण्यास ते पाठवलेले व तिकडून उत्तर आले की प्लेगचेच उंदीर आहेत. डॉक्टर ह्युमन यांना ही हकीकत कळताच ते उभ्या उभ्याने येऊन गेले. त्यांनी आम्हा सगळ्यांनाच आपल्या बंगल्यात राहण्यास बोलावले, पण मी तेथे त्यांच्या बंगल्यात माझे सोवळे ओवळे कसे काय सांभाळणार? तेव्हा टिळक गेले त्यांच्याकडे राहायला व मी दत्तूला घेऊन मालनबाई कुकडे यांच्याकडे राहण्यास गेले. मालनबाई ज्या वाडीत राहत तेथे सर्व स्त्रियाच होत्या, पण एका बाजूला एक खोली देण्यात आली व तीत मी राहू लागले. तेथेच राजसबाई होत्या. आम्हाला एकमेकींना पाहून गाडीतली आठवण झाली व खूप गंमत वाटली.